कारणीभूत आहेस? नाही हो. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगते मी. याला कारणीभूत मी नाही. मी तुमचा विश्वासघात केलेला नाही. विश्वासघात? अगं तुझा कसा विश्वास ठेवू? तुझ्या या राजकीय विश्वासाला मी फसलो, तिथेच बळी पडलो. किती विश्वासाने मी तुझ्याबरोबर लग्न केलं होतं, किती विश्वासानं पती पत्नीचं नातं जोपासलं होतं, पण त्याच्या बदल्यात तू काय दिलं? काय दिलास? विश्वासघात. निर्दयपणे घाव केलास माझ्या काळजात. एक झलमलती जखम दिली हृदयात, कधी न बरी होणार. हे आता विश्वास ठेवायचा वाटता करतेस? गप! बंद करे रडण्याचं नाटक आणि चालती वयासमोर तुझं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही रे माझी. नाही विलास, असं बोलू नका तुम्ही माझ्याशी. हे बघा विलास, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं जसं सोनं होतं ना, तसं तुमच्या स्पर्शानं माझ्या आयुष्याची सोनं झाली. माझ्या आयुष्याची माती केलीस त्याचं काय? त्याचं काय? तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि ही दारू पिण्या अगोदर बंद करा. हे सगळं सांगणारी तू कोण आहे? तू कोण आहे? अहो, असं काय करता? मी बायको आहे. दुसऱ्याची रचेल माझी बायको होऊ शकत नाही. विलास, विलास, ऐकून घ्या विलास. आलास चंटाळा? बहिणीच्या बरबादीची दिवाळी साजरी करायला आलास तू? माझं न ऐकल्याचा परिणाम. आता भाऊ कर्माची फळ. तेव्हा जर माझं ऐकलं असतंस तर सुखाने संसार केला असतास. ही सगळी तुझीच मेहरबानी ना? माझीच मेहरबानी आहे. हे बघ, तू माझं करोडोचं नुकसान केलंय. तुम्हाला स्मगलिंग मध्ये 50% पार्टनरशिप होणार होता. तुझ्यामुळे करोडोचं नुकसान झालं. त्याचा बदला घ्यायला नको मला? आणि या पैशासाठी त्या भुजंगाची तू मला रखेल सुद्धा ठेवायला तयार झालास. पैशासाठी वाटेल ते करायची तयारी असते माझी. कारण तू मात्र माझं करोडो रुपयाचं नुकसान केलंय. मग त्याचं प्रायचित्त तुला मिळायला नको? त्याची तरी सगळी तयारी चालू आहे. अरे नीच माणसा, जा चालतो इथून. बहीण भावासाठी देवाजवळ नवस करते की माझा भाऊ सुखी राहावा म्हणून. देवाजवळ प्रार्थना करते की माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे म्हणून. पण तुला ही ढसा रडणारी बहीण शाप देते आणि पुत्र्याच्या मोतीने मरशील तू. समजला? स्वतःचं भविष्य डोळ्यासमोर दिसू लागल्याबरोबर आमच्या मरणाचे पोवळे गाऊ लागली. वा, अरे कैलास, अरे तू इथं? अरे मी तर तुला तुझ्या अड्ड्यावरती शोधतोय. का काय काम होतं का? नाही, तुला ते काम सांगितलं होतं ना, त्याचं काय केलं? जेवढा व्यवहार तेवढं तुझं काम केलंय. नाही, मला तेवढासा पुरेसा नाहीये. मला त्या विलासला पूर्ण बरबाद झालेलं पाहायचं आहे. अरे तू एवढा वेळ का लावतोय? अरे तुला 3 लाख रुपये दिले, 3 लाख आतापर्यंत. वेळेवर नाही गेली आहेस. 10 लाखाचा सौदा झालाय आपला. सगळे पैसे पोहोचतील तुला, पण पहिलं काम तर पूर्ण कर. ए, तुझ्या ईशावर नाचायला तुझा प्रायव्हेट चमचा नाहीये. अरे
एवढं रागावतेस कशाला? अरे तुला पैसे हवे ना? अरे ये माझ्या भावल्यावरती जा तुला पाहिजे तेवढे घेऊ. हवल्यावर नाही माझ्या अड्ड्यावर पोचले पाहिजे. ठीक आहे तसं करू. पण तू मला इथं ज्या कामासाठी बोलवलं होतंस ना त्याचं काय झालं? हा मग जा आतमध्ये, ती एकटीच आहे. अच्छा घे सुवर्ण संधीचा फायदा. शाबास सायला शाबास. चला तुला मला मार करेल मला मार. हे भुजंगा, एका सौद्यात दोन व्यवहार कसा शक्य आहे? चला तुमचं माझा बाप निघाला. ठीक आहे जा ऐश कर. साल्या विलास माझ्याशी दुश्मनी घेतोस या भुजंगाशी. आता बघ तुझ्या सुखी संसाराचा कसा लचकाच तोडतो ते. नीच, राक्षस, सोड. विलास, मला वाचवा. विलास विलास वाजवायला येणार आहे तुला. थांब, हरामखोरा, तिथे. साला बेवडा काही कामाचा नाही आहे तुझ्या. थांब, हरामखोरा, तिथेच थांब. इथे थांबू इथे का इथे? काय नाही होतं तुमका मला काही साहेब तुम्ही घराकडे थांबा. मी जाते त्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन. मला चौकश काय नाही होतं तुमचं मला चौकश करा मला. काय करू मी? विलास, विलास, परत एकटी झाला. अहो, भुजंगावाने मंगेश भाऊजीला मारलं. हार तर मारलं नाही रे. विलास, गप. त्याला पाणी कशाला पाचते? तू मेला तरी चालेल. अहो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. ये बकवास बंद करा आणि तो दागिन्याचा डबा घेऊन ये जा. चल. दागिने? कुठले दागिने? बाबाने तुझं काही खवायला दिलेत ना ते दागिन्यांबद्दल बोल जा. ते दागिने सासूबाईंचे आहेत. ते दागिने मी तुम्हाला देणार नाही. कशी देणार नाही ते बघ. बाबांच्या विचाराशिवाय द्यायचे नाही तुम्ही दागिने. विलास, विलास, ऐका माझं. विलास, हे दागिने या घरची प्रतिष्ठा आहे. असू दे ना. असू दे. तुझ्या बापाचं काय नाही. चल हट. हो बाजूला. तरी सुद्धा हे दागिने विलास, विलास, माझं ऐका. अहो, याच दागिने, हेच दागिने
बोलतोस तू? योग्य तेच बोलतो. सत्य परिस्थिती कळल्यानंतर एका शब्दाने त्या मंगेशला विचारलं, स्वतःच्या गुणाची जर एवढी काळजी होती तर का ठेवून घेतलं त्याला या घरात? बोला, का ठेवून घेतलं? अरे विलास, तू समजून का नाही घेत? हा? मंगेशला आपल्याशिवाय आधार कोणाचा आहे? हा, त्याला कसं बाहेर काढू? मग त्याने जे काय केलं ते योग्यच होतं असं वाटत नाहीये तुम्हाला? त्याने काहीच केलेलं नाहीये. वा, त्यानं काहीच केलेलं नाहीये. तुझ्या बरोबर प्रेमाचे ताळे करून भेटतात तुम्ही, त्याने काहीच केलेलं नाहीये. अरे लग्ना अगोदर त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं हे मान्य आहे, पण त्यांनी तुला धोका दिला असं होत नाही काय? हा, आता योगायोगाने तुम्ही तिघं एकत्र आला, त्याला ते तरी काय करणार? त्याला योगायोग म्हणतात. त्याला योगायोग म्हणतात. तो मंगेश इथं आला, तर तुझ्या माझी पत्नी आहे तुला माहिती असून तुला तो का गेला नाही या घरातून? का गेला नाही? ते सर्व खोटं आहे. तू स्वतःहून गैरसमज करून घेतलाय. बाबा, त्यांना प्रेमात मग्न असताना कैलासनं आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. अरे इथेच तर तू चुकलास. स्वतःच्या पत्नीवर विश्वास ठेवण्यापेक्षा 2 दिवसाने आलेला त्या मित्रावर तुझा विश्वास. हो, विश्वास ठेवण्यासारखीच गोष्ट होती ती बाबा. कारण प्रत्येक वेळी मी त्याला एकांतात बोलतो कितीतरी वेळा पाहिलंय. तुला घरात बोलता त्याला एकांतात म्हणत नाही. पण बाबा, तुम्हाला त्या दोघांची एवढी क्यू काय येते हो? का क्यू येते? त्याचे गुणगान गाताना माझ्या भुतळ्या भावनांचा कधी विचार केला तुम्ही? याला तू कधी संधी दिली? हा, जेव्हा जेव्हा तुला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा उलट बोलून माझाच अपमान केला. कारण त्यांच्या पोपळ बाहेर पुढे तुम्ही बधीर झाला होता. बधीर हो. स्वतःच्या मुलाची जर एवढी काळजी होती, हा, स्वतःला बाप समजताना माझा कशाला ठेवून घेतलं त्याला? कशाला घेतलं? विलास, तू स्वतःहून गैरसमज करून घेतलाय. बाबा, हेच तर तुमचं मला पटत नाहीये ना. स्वतःला बाप म्हणून घेताय आणि स्वतःच्या मुलाकडेच दुर्लक्ष करताय. विलास, काय म्हणावं तुला? काही समजावण्याची गरज नाही मला. तुमचा शहाणपणा आहे ना, तो तुमच्याकडे ठेव. काही सांगू नका. विलास, विलास, बाबा सावकाश, तुम्ही बाहेर का आलात उगाच? चला तुम्ही औषध घ्या अगोदर. राहू दे पोरी. आता औषधाने आमचे आजार बरे होणार नाही. औषधाने शरीराचे आजार बरे होतात, मनाचे नाही. बाबा, विलासच्या अशा वागण्याने तुम्हाला त्रास होतोय हे मला कळत नाही. पण ह्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. असं कोण म्हणतं पोरी? तुझे प्रयत्न प्रामाणिक होते, पण त्या विलासच्याच नशिबाला ग्रहण लागलं तर तो तरी काय करणार? बाबा, त्यांच्या मनात तरी काय चाललेलं आहे हे काही समजत नाही मला. मानवी मनाचा तळ गाठणं अद्याप तरी कोणाला जमलेलं नाही. पण बाबा, त्यांनी हा मार्ग का पत्करला असेल? चांगल्या गोष्टी आत्मसात व्हायला वेळ लागतो. वाईट गोष्टी ती लवकरच अवगत होतात. विलास कैलासच्या नादाला इतका लागलाय की कैलास विषयी विलास काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. त्या कैलासच्या नादाला लागू नको असं मी पूर्वीच सांगितलं होतं त्याला. पण कैलास तुझा सक्का भाऊ आहे हे त्याला सांगायला हवं होतं.
व्हायचे. विलास त्याच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी कैलासची नीट सुद्धा तू त्याला सांगायला हवी होती. बाबा मी त्याला सांगू शकत नव्हते कारण त्याला जर सांगितलं असतं ना तर त्यांच्या जीवाला धोका होता. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती मला कैलासने. मी खूप घाबरले होते म्हणून मी सांगितले नाही. कारण कैलास पैशासाठी कोणत्याही घराला जाऊ शकतो याची कल्पना होती मला. बरं आता सांगावं तर वेळ निघून गेली. कैलास त्याच्या इतका जवळ आलाय की कैलास विषयी विलास काहीच ऐकून घेत नाही. पण आता तुम्ही सांगू यापुढे काय करायचं. आता आता फक्त वाट पाहायची पुरी. उद्याच्या आशेची त्याची सद्विवेक बुद्धी जागृत होण्याची फक्त वाट पाहायची पुरी. फक्त वाट पाहायची. फक्त वाट पाहायची. चला तुम्ही औषध घ्या उद्या बरं वाटेल. देवा देवा काय अघोर घटना चालवली आहेस तू माझ्या नशिबाची. वाजत गाजत आलेल्या क्षणिक सुखाला देखील मी पाठली झाले. मला कैलास तुला मानायला पाहिजे. का मॅडम? पैशासाठी स्वतःच्या सख्या बहिणीलाही आयुष्यातून उभारला तू मागे पुढे पाहिलं नाही. आमच्या धंद्यात नात्याची कदर केली जात नाही. मग ती रक्ताची असली तरी सुद्धा कदर केली जाते ती फक्त आणि फक्त पैशाची. व्हेरी गुड. म्हणून तर तुझ्यासारखी माणसं आम्हाला हवी असतात. त्या देवाची मेहरबानी झाली आणि तुझी आणि माझी भेट झाली. चला तुझ्या मतीने मार्गातले सगळे अडथळे दूर झाले. हे भुजंगा भाषण देणं बंद कर. तुमच्यासारख्या स्वार्थी राजकारणांना आमचा उपयोग कसा करून घ्यावा हे चांगलंच माहिती असतं. अरे अरे तू एवढा रागावतोस कशाला रे? अरे तुझ्या या रागावण्यावरच तर भुजंग जास्त खुश आहे. तुला काय सांगितलं माझं कौतुक करणं बंद कर आणि व्यवहाराचं काय ते बोल. हे असलं फालतू पचपच ऐकायला मला वेळ नाहीये. अरे या सगळ्या गोष्टी आहे ना आपण तुझ्या हद्द्यावर बोलू. तिथे भिंतीला सुद्धा कान असतात. शिवाय तो विलास सुद्धा घरात असेलच नाही का? विलास विलास बार मध्ये बेहोश होऊन पडलाय. काय? अरे काय सांगतोस काय? ग्रेट. यू आर ग्रेट कैलास. एवढ्या सहजासहजी तो विलास असा व्यसनाच्या आहारी जाईल असं मला वाटलं नव्हतं. पण कैलास तुझ्यामुळे तू त्याच्यावर असं काय जाळं फेकलंस ना की तो साला बरोबरीच्या वाटेवरच गेलाय. त्याचे तर पैसे घेतोय ना. हा? त्याचेच पैसे घेतोय. तुला विलासची बरबादी हवी होती आणि मला फक्त पैसा पैसा पैसा. बोला भुजंगराव राहिलेल्या पैशाचं काय करणार आहात? मिळतील रे. तू कशाला काळजी करतोस? सगळे पैसे तुझे पोत होती. पण साला तो देशमुख आहे ना तो हल्ली मला जरा जास्त त्रास द्यायला लागला. त्याचा तुला जरा बंदोबस्त करावा लागेल. सगळ्यांचा बंदोबस्त कर. त्याचं काही टेन्शन घेऊ नको. तू पैशाचं काय ते सांग. मग त्या देशमुखला सुद्धा ढगात पाठवतो. हे बाबा अरे त्याला ढगात पाठवू नकोस. अरे माझ्या समोर तो इलेक्शनला उभा आहे. तू जर त्याला आता ढगात पाठवलंस ना तर सगळं बिल माझ्यावरच येईल आणि ऐन निवडणुकीला तोंडावर पडेल रे मी. ए तुझं काय ते तू ठरव. नाही नाही कैलास तसं करून चालणार नाही. त्याला पहिलं ठिकाणाला लावावंच लागेल. जर का तो निवडून आला ना तर मी पुरता बर्बाद होईल. ए तू बर्बाद झालास का तर मला काय फरक पडणार आहे. अरे पैसे देतोय तुला मी. मेहरबानी नाही करत आहे. जेवढा व्यवहार तेवढाच पैसा घेतोय. त्या कैलासला कुणाची गुलामगिरी करायला आवडत नाही आणि तुझ्यासारख्या स्वार्थी राजकारणाची तर मुळीच नाही. एक वेळ आम्ही आमच्या दुश्मनावर विश्वास ठेवू पण तुझ्यासारख्या स्वार्थी राजकारणावर मुळीच नाही. कारण नागाची जात तुझी केव्हा पलटी होईल हे सांगता येणार नाही. तुझी जादू या कैलासवर चालणार नाहीये.
हा कैलास स्वतंत्र आहे हे लक्षात ठेव. एकदा मला निवडून येऊ दे. मग तुझा कसा बंदोबस्त करायचा नाही ते मला चांगलं सांग. चला एवढी वर्ष राजकारणात टिकून राहायचं उगाच नाही. चला भिका लागायला लागली तुला. याशिवाय तुला दुसरं जमतात काय? त्या दुसऱ्याला भीक मागायला लावणाऱ्या पुढाऱ्या जेव्हा स्वतःच्या हातात भिकेची करवंटी येईल ना तेव्हा समजेल भीक मागणं किती अवघड आहे ते. ए भैरवा, पहिला आधी मी स्वतःच्या पायावर पहिला उभा राहा. मग काय तुझ्या पायावर बाया या का कुठला? त्याला बेवडा मला शिकवतोय. उभा राहून माझ्यासमोर बाता मारतोय. तू पण राजा महाराजाला बोल गेलास रे? हा कोण? अरे गावात दिवसभर हिंडायचं, दारू प्यायची, बस झालं. तुझ्या बापाचं काय जातंय? तुझ्यासारखं दुसऱ्यांच्या बायकांना घरात बोलून त्यांच्या अकृष्ट खेळत नाही. तुझ्यावर तर चालता इथून. ठीक आहे, बघून घेईन तुला. काय चालता हो? मला शिकवतोय का भैरवला? हा? कोण भैरव काका? तुम्ही केव्हा आला? म्हणजे हे बरं आहे. आता चालू आहे. बसा ना, मी काकांना औषध देऊन येतो. अरे म्हणजे हा? तुला वाईट वाटते. त्याला काय करणार काका? आपण माणसं म्हणजे नियतीच्या गळाला लागलेले मासे. ज्याने सुटण्याचा प्रयत्न केला तो अधिकच गुरफटत जातो. पण मी काय विचारतो काका, तुम्हाला या घराविषयी आपुलकी का वाटते एवढी? त्याला कारण तसं आहे. जगात कुठेही माया मिळाली नाही ते या घरात मिळाली. पण आज या घरातल्याच माणसांना ते माया मिळायची बंद. तो विलास सुद्धा त्या कैलासच्या नादाला लागून स्वतःच्या संसाराचं वाटोळं करून घेतलंय. पण माझा गुन्हा होता ते विलासला शिक्षा फक्त मलाच द्यायची होती. पूजाला आणि काकांना का शिक्षा द्यायची होती? या वयात त्यांच्या मला किती यातना होत असते त्याचा विचार करायला हवा होता विलास. हे घर सोडून कुठेतरी दूर जावं होतं. काकांना या अवस्थेत सोडून जाता येत नाही. आणि मी जायची भाषा केली तर त्यांच्या मनाला फार दुःख होतं. मी काय करू तेच मला कळत नाही. शांत हो. तुझं दुःख समजतंय, मला समजते. पण आम्ही तरी काय करणार? फक्त सहानुभूती देणं. कारण दुःख विभागून घेता येत नाही ना. हे घे. काकांच्या औषधाला उपयोगी पडतील. हे पुरा नकोच नकोस तू. अरे विलास या घरात दुर्लक्ष केल्यापासून या घरात खर्चाचे खूप हाल. हे त्या नंद्याला पाहलं नाही म्हणून गेले 8 दिवस तो रस्त्यावर हात गाडी उलटोय. हे या बेवड्याला पाहिलं आणि त्यालाही मदत करायला त्याने हात गाडी ओढली. अरे अरे हात गाडी ओढली त्याच्यासाठी, हात गाडी या घरासाठी. म्हणजे नंदने ह्या घरासाठी हातगाडी ओढली. हो. अरे त्याच्या जागेवर दुसरा कोणी असता तर हे घर सोडून प्रवास गेला असता. पण त्याने तसं नाही केलं. हेच त्याचं मोठेपण. तू नको वाईट वाटू. चालतो येतो मी. माल काढू पोशाखा पण गेलास तरी कोण? तू कुठे होतास ते सांगा बोलतो. हो, बाजारात गेलो भाजी आणू. याने पैसे कुठून आले? हो, मग पैसे माझ्याकडे होते. ही भाजी ताई साहेबांकडे ठेव. आई गो काय काय झालं? काय नाही माझं, काय नाही कसलं? काय नाही माझं.
जखम झाली आहे म्हणजे म्हणजे ह्या घरातली माणसं उपाशी राहू नये तू हातगाडी ओढलीस तू मालक तुम्ही मोठ्या मालकांच्या औषधासाठी गुड पॉलिश पण केला तर मी ह्या घरासाठी ह्या एवढा केलं त्याच्यात माझा काय चुकला मालक त्याच्यात माझा काय चुकला मालक काय साहेब म्हणजे काय झालं हे सगळं बाई सुद्धा नाही नाही कसं सगळ्या ऐकले मी माझ्यामुळे तुम्हाला किती नाहक त्रास सहन करावा लागतो आहे जे दुःख भोगायचं आहे ते पुन्हा पुन्हा उघडण्यात काय अर्थ आहे किती अभागी राहिली सुखाची स्वप्न रंगवली होती ती स्वप्नच राहिली स्वतः कधी सुखी झाली नाही पण दुसऱ्यांना मात्र हे दुःखच दिलं पुन्हा ते असं बोलून दुःख कमी होणार आहे का हो, तुम्ही सांगा मंगेश मी काय करू वाट पहा उद्याच्या दिवसाची उद्याचा दिवस हा आजचा दिवस हा उद्याच्या आशेवर जगायचा असतो मला. मंगेश मला वाटलं होतं तो हरामखोर कैलास माझ्याकडून पैसे घेतल्यावर तुमच्या संसारातून दूर जाईल म्हणून. पण नाही म्हणजे कैलासने तुमच्याकडून पैसे घेतले होय त्याने माझ्याकडे 2 लाखाची मागणी केली होती पण मी त्याला 4 लाख रुपये दिले आणि त्याला बजावलं सुद्धा होतं की तुमच्या दोघांच्या संसारातून दूर जायचं म्हणून. पण नाही त्या हरामखोराने पैसे घेतले आणि या घराची बर्बादी सुद्धा केली. मंगेश अहो काय एवढे पैसे दिले तुम्ही त्या हरामखोराला तुमच्या सुखी संसारासाठी माझ्या आयुष्याची कमाई मी पणाला लावली पण त्या हरामखोराने शेवटी करायचं होतं तेच केलं. जिथे स्वतःच्या बहिणीची गय केली नाही तिथे इतरांची तो काय करणार कधी कधी असं वाटतं की त्याचा नरळीचा घोटच घ्यावा असा कोणताही विचार मला आला नकोस तू. त्याने केलेल्या कर्माचं प्रायचित्त त्याला नक्की मिळेल. बरं ते जाऊ दे मी काकांसाठी औषधं घेऊन आलोय त्याला खायला काही बनवलंयस का हो बनवले आणते हा घेऊन ये लवकर. नको उद्या काका सावकाश. माझी काही खायची इच्छा नाही काका असं काय बोलताय औषध घ्यायचं खायला नको का आणि गेले 8 दिवसात तुम्ही काही सुद्धा खाल्लं नाही तेव्हा तुम्हाला आज काहीतरी खावंच लागेल अरे खरंच पोरांनो मला काही नको काका तुम्हाला बरं व्हायचं नाही का अरे बरं होण्यापेक्षा आता कायम ते डोळे बंद केले आता काय बोलताय? अरे पोटच्या पोराने तिथे या घराकडे पाठ फिरवली आहे आणि तू या घरासाठी या म्हाताऱ्या काकासाठी बूट पॉलिश केलं अरे तुला काय वाटलं तू काय करतोय ते आम्हाला कळालं नाही हा? अरे का केलंस तू अरे या म्हाताऱ्याला औषधाशिवाय तडपडून मेलं असतं तर बरं झालं असतं बाबा विलास पूर्ण अरे या घराचे छप्पर जिथे कोसळून पडले तिथे तू कुठे ठिगळ लावणार विलास पूर्ण नशेमध्ये गेलाय रे आमच्यासाठी तुझी ही तळमळ पाहून मंगेश आमचा जीव कासावीस होता रे काका तुम्ही तर असे हसबल झालाय त्या दुबळ्या मंगेशने कोणाकडे पाहायचं तुम्ही काळजी करू नका त्याचा गैरसमज झाला की तो व्यवस्थित होईल आत्मविश्वास आहे मला त्याचा. स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा हा किती सोपा मार्ग ना पण जखमेवर फुंकर मारल्यानंतर तेवढ्या पुरतच बरं वाटतं
मुलगा सुधारण्याच्या पलीकडे गेलाय. विलास साहेबांना हॉस्पिटलला ऍडमिट केला. त्यांच्या पोटात दुखाक लागलं तेव्हा थैल्या लोकांनी त्यांचा दवाखान्यात ऍडमिट केलं. चला लवकर, चला लवकर. डॉक्टरांना जा. अहो, पण बाबा मी आहे काकांकडे. चला ताई साहेब लवकर चला. हे शेवटी घोटाळा केलाच ना. तुला 1000 वेळा सांगितलं होतं त्या देशमुखला ठार मारू नकोस म्हणून, पण मारलंच तुला ठार झाला. अरे पण तो सांगून ऐकला नाही ना. मला शहाणपणा शिकवायला निघाला. त्याला ठार मारायचे पैसे दिले नव्हते मी तुला. अरे जाऊ दे ना, आता मारलं ना कशाला मचमच करतोय. तुला माहिती आपल्या धंद्यात एखाद्याला मारलं तर त्याचं सोयरं सुद्धा पाळलं जात नाही. जाऊ दे, ठीक आहे, चल जाऊ दे. त्याचं काय करायचं ना ते साला मी बघतो. पण तुला जे विलासबद्दल काम सांगितलं होतं ना त्याचं काय झालं? त्या डॉक्टरला भेटलास? हो, सगळा बंदोबस्त केलाय. तो डॉक्टर 1.5 लाखाच्या खाली येणार नाहीये. त्यामुळे पूजा जाऊन जाऊन जाणार पुढे. तिला माझेच पाय धरावे लागणार. तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या बंगल्यावर पूजाला पाठवायचं काम मी करतो. हा जा. डब्बा चल येतो. बाई लंपट झाला. शांताळा तू का आलायस इथे? का म्हणजे? आलोय तुझ्यावर उपकार करायला. केलेस ते काय कमी झाले? अरे रस्त्यावरती आणलंस तू मला. रस्त्यावर येणं तुझ्या नशिबात होतं. मी फक्त निमित्त. एका बहिणीच्या बर्बादीला भाऊ कारणीभूत होऊ शकत नाही कधी. अरे माझ्या विलासला दारूचं व्यसन लावून तू हॉस्पिटल मध्ये भरती व्हायला लावलंस. अरे आता तरी जा आमच्या संसारातून दूर निघून. मी दूर गेलो तर तुझ्या विलासला कोण वाचवे? परमेश्वर वाचवे. समजला? परमेश्वर वाचवे? तुझ्यासारख्या राक्षसाची गरज नाही मला. समजला? पूजा, ओरडू नकोस. आता तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवायला ही पूजा तुझी बहीण राहिलेली नाही. समजला? तुला विश्वास ठेवावाच लागेल. कारण तुझ्या आता मदतीची सगळी दारं बंद झाली आहेत. त्यामुळे विलासला या संकटातून बाहेर काढायला तुला माझीच मदत घ्यावी लागेल. अरे तुझ्या मतीची गरज नाहीच मला. तो परमेश्वर आहे ना, तोच विलासला वाचवी. जा तू इथून निघून. तुझा विलास वाचूच शकत नाही. कैलास, त्याला कधीही बरं वाटणार नाहीये. अरे हा तुझा भ्रम आहे. समजला? येत्या 2 दिवसात विलासला बरं वाटेल आणि मी घरी सुखात घेऊन येईल. अगं त्याला आता कधीच बरं वाटणार नाहीये. कारण त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. कैलास, आता त्यासाठी तुला माझेच पाय धरावे लागणार. कैलास, ही सगळी गोष्ट मी डॉक्टरांना सांगितली आहे. मी त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवी. समजला? हा? त्यांच्यावर विश्वास ठेवला का? डॉक्टर मंगेशला सांगत होते तेव्हा तू का बाजूला उभी होती?
जर मंगेशला तुला सांगायचंच असतं तर केव्हाच सांगितलं असतं. पण का नाही सांगितलं तुला? का निघून गेला तिथून? आठवतंय ना तुला? हा? आठवतंय ना? मंगेश मंगेश काय म्हणाले डॉक्टर? काही नाही. काही नाही कसं? अहो एवढा वेळ तुम्ही डॉक्टरांशी बोलत होता ना, मग काहीतरी गंभीर गोष्टही असणारच. अरे खरंच काही नाही. मग मला सांगा मंगेश, तुम्ही एवढे हतबल का? तुझ्या मी जरा खाली जाऊन येतो. मंगेश मंगेश ऐका माझं. आठवलं? हा? आठवलं? आता तुझ्या विलासला वाचवण्यासाठी मी तुला पैसा देईन. हा, पण त्यासाठी तुला आजची रात्र भुजंग बंगल्यावर कैलास! तरी मला वाटलंच होतं की तू एवढी माझी काळजी कशी काय करशील. बहिणीच्या दुःखावर तू कुंकर घालशीलच कशी. रडते रड. हे बघ, तुझ्या मदतीची सर्व दारं बंद झालेली आहेत हे ठाऊक आहे तुला. पण मी तुला मदत करतो कारण आता तुझ्याकडे काहीच नाहीये. त्याच्या किडण्या बदलाव्या लागणार आहे. डॉक्टरांनी किती खर्च सांगलाय? 1.5 लाख रुपये. आहेत का तुझ्याजवळ 1.5 लाख रुपये? अगं 150 रुपयाची लायकी नाहीये तुझी. 150. तुझीच मेहरबानी नाही सगळी. पटलं तर तुला? अगं किती कमी ना असलो तरी सुद्धा मी बोलतो ते सत्यच असतं. पण तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास नाही. तू आता जास्त शाळेत मला शिकवू नकोय. हे बघ, तुला आज रात्री भुजंगच्या बंगल्यावर यावंच लागेल आणि तिथे मी तुझी वाट पाहतोय. ध्यानात ठेव, तुझ्याजवळ दुसरा काहीच पर्याय नाहीये. येतो मी. विलास कुणाची दुष्ट लागली आपल्या सुखी संसाराला. तुमच्या सुखातच माझं सुख सामारलेलं आहे. तुमच्या सुखाबरोबरच दुःखाची सुद्धा भागीदार मी तेवढीच आहे. माझ्या सुखासाठी काय करू शकतेस तू पूजा? काय करू शकते? वाटते ते करते. पण तुम्हाला सुखी दे. तुमच्यावर येणाऱ्या संकटाला मी धैर्याने सामोरे जाईल. बापरे, एवढं प्रेम आहे तुझं माझ्यावर? हो, खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. नाही म्हणजे नेमकं किती? एवढं एवढं मग एवढं? महाशय, प्रेम तराजू तोलायचं नसतं तर ते मनापासून समजून घ्यायचं असतं. हो मला हे करावंच लागेल. मला केलंच पाहिजे. कुठे चालली? बाहेर चालली. अगं बाहेर म्हणजे नेमकं कुठे? हा अधिकार मी माझ्या नवऱ्याशिवाय कुणालाही दिलेला नाही. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बाजूला नाही. हा? मला ठाऊक नाही. पण मला माहिती आहे ना, मी ऐकलंय सर्व. ऐकलंत ना सगळं? हो. मग जाऊ द्या मला. म्हणजे ते घाणेरडं काम करून तू तुझा जीवाचा शेवट करणार होतीस? मग जिवंत राहून तरी काय उपयोग होता.
होता. सांगा मंगेश, मी काय करू? बाबांना विलास हवे आहेत आणि मला माझा नवरा. आणि बाबांची काय अवस्था झाली पाहिली तर तुम्ही. मग सांगा मंगेश, मी काय करायला हवं? काय करू मी? माझ्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही तुझा. विलास माझा कोणीच नाही का? तुला फक्त विलासच हवाय ना, मग मी वाचवीन त्याला. कोण काका, तुम्ही का उठला? अरे थोडा आराम वाटतोय. बरं विलास कुठे आहे? तो बाहेर गेलाय. बाहेर गेलाय? पोरा पोरा तुझे खूप उपकार झाले रे. काका, उपकाराची भाषा तुम्ही करायची. अहो, भावाने भावासाठी केलं तर त्याला उपकार म्हणतात का? अरे वेळेला सखे भाऊ सखे भाऊ एकमेकांचे प्राण घेतात आणि तू सख्खा नसून सुद्धा त्याला जीवदान दिलं. एका क्षणात पोरगा केला तुम्हाला. तसं नाही रे. अरे आता मनाला लावून घेऊ नकोस रे. पण मला एक सांग, त्या विलासच्या ऑपरेशनसाठी तू एवढा पैसा कुठून आणला? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी चोरी केली? तसं नाही रे. मला तसं म्हणायचं होतं नाही रे. तू चोरी करणार नाहीस याची खात्री आहे, पण तरी सुद्धा मी चोरी करण्याची खात्री आहे ना, मग तुम्ही कशाला काळजी करताय? विलासचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. तरी सुद्धा काका, बस आता हा विषय इथेच बंद झाला. पोरा पोरा तुझ्या महानतेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कमी आहे. थांबा मंगेश. बाबांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर का नाही दिली तुम्ही? मंगेश, मला सांगा, एवढे पैसे तुम्ही कुठून आणले? माझ्या एका खास मित्राने दिलेत मला पैसे. कोण तुला? नाव समजेल का मला त्याचं? हे सर्व काय विचारते? कारण तुम्ही खोटे बोलत आहात. मी खरं सांगतोय पूजा. मग नजर का चोरतात? माझ्याकडे सांगा की ही सगळी रक्कम तुम्ही तुमच्या मित्राकडून आणलीत म्हणून. मंगेश, मला नंद्याने सर्व काही सांगितलं. नंद्याने खोटं सांगितलंय तुला. तो खोटं का म्हणून सांगेल? मग 4 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट का होता? एकाच हॉस्पिटलमध्ये असून कोणत्या वॉर्डमध्ये आहात हे तुम्ही सांगितलंच नाही मला. बोला मंगेश, सांगा मला. अहो, स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही का असं केलं? हे जर केलं नसतं तर या घरातनं 3 असती उठले असते. मग माझा जगून तरी काय उपयोग होता? दिवसेंदिवस काकांची अवस्था काय होत चालली ती पाहतेच ना. म्हणून शेवटी मला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
नाहीतरी मी एक लग्ना माणूस जिवंत राहिलो काय आणि गेलो काय. मंगेश मंगेश असं का बोलता आहात तुम्ही? मला माहित आहे की विलासने तुमचा वाटेल तसं बोलून अपमान केला आहे. पण त्यावेळी विलास कुसंगतीने बिघडले होते. त्यांना चांगलं वाईट काही समजत नव्हतं. पण आता त्यांना सगळं समजतं. मी सांगेन त्यांना. याशिवाय आपल्याला चांगली गोष्ट दुसरी कुठची? खरं सांगू तुझ्या या घरात तुम्हाला तिघांना सुद्धा आनंदी पाहायचं होतं मला. आणि हे घर आनंदी राहण्यासाठी मला हे घर सोडून जावं लागेल. मंगेश पुन्हा ही भाषा केली तुम्ही. मंगेश अहो मी विलासला समजावून सांगेन की तुम्ही त्यांच्यासाठी केवढी मोठी कुर्बानी केली. त्यांना सगळं काही पटेल आणि आता तर ते माझं नक्कीच ऐकतील. विलासला यातलं काहीच सांगू नकोस. अरे का सांगू नकोस? का सांगू नकोस? कारण खरं एवढं सगळं होऊन तुझे नालायक धंदे चालू आहेत. थांब तुला तर मारूनच टाकतो. सारी ह्याच्यासाठी ओरडतेस माझ्या ज्यातून ज्याने मला आयुष्यातून उठवली त्याच्यासाठी ओरडतेस. थांब मारून टाकतो. मारा त्याला, ठार मारा. कारण तुम्ही माणूस नसून हैवान आहात. पण त्याने तुमच्यासाठी एक किडनी दान केली तुझ्या- आणि म्हणून तुम्ही जिवंत आहात. का? आता का थांबला? हे घ्या, पकडा आणि मारा त्याला. आणि त्याच्याबरोबर मला सुद्धा मारून टाका आणि तुमच्या नफरतीची आग शांत करा. अहो स्वतःचा जीव धोक्यात घालून एक किडनी त्यांनी तुमच्यासाठी दिली तर तुम्ही त्याला काय दिलं? साधा फुग्याचे बाळ. विलास, अहो याने तुम्हाला बरबाद केलं नाही तर नेहाने तुम्हाला आबादच केला. बरबाद केला तो कैलास. त्याच्यावरती तुम्ही नक्कीच विश्वास ठेवला. अहो आपलं घर बरबाद करण्यासाठी आला होता. एवढं सुद्धा तुम्हाला समजलं नाही. मंगेश पूजा माझ्या राजा, अरे तुला मी ओळखू शकलो नाही रे. तुमचं कुणाचंच चुकलं नाही रे. चुकलं ते फक्त माझंच. मंगेश बस इथे मंगेश. विलास तुझीच वाट बघत होतो. बघ त्याने मला जीव वाचवला ना त्याचा मी जीव घ्यायला निघालो होतो. हा तुला तरी आता का जिवंत सोडू तुला. मागे जा. अरे तुला मी जीवदान देऊ शकतो तर त्याला मारू पण शकतो ना. मारू पण शकतो. त्या पोरीचं कुंकू पुसताना कसं पाहू मी? तुझ्या आई माझीच मुलगी. हीच माझी पत्नी. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं त्यावेळी या घरात आलो. त्या नंदाला विचारलं हा फोटो इथं कसा? तर त्याने सांगितलं पूजाच्या आईचा. त्या दिवसापासून मी माझ्या पोरीसाठी घरात येऊ लागलो. पण बाबा, अहो एवढे दिवस तुम्ही का नाही सांगितलं ते? असं सांगू घाबरत होतो. एक दारुडा कुणी विश्वास ठेवला असता का माझ्यावर? हा बाप तुला काय ओळख दिला म्हणून स्वतःच्या मुलाला मारलं मी. कैलास तुमचा मुलगा आहे तुम्हाला कधी समजलं? आजच ते पण आजच समजलं. म्हणून त्याला समजावला घरी गेलो पण त्याने माझं काही एक ऐकलं नाही. तुला मारण्यासाठी
तुला मारण्यासाठी इथं आलो ना, म्हणून तिथलं तर पिस्तूल घेतलं आणि पाठोपाठ इथं आलो. पाठोपाठ. पण त्याला तुम्ही मारलात का? मारलं नाही तर मुक्ती दिली कळमची या दलालीच्या जीवनातून. त्याची बहीण म्हणून जन्माला आली, हेच तर तिचं दुर्दैव. भावाला भावाच्या कर्तव्याचा विसर पडला आणि बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारा एक कर्दन काय करतो. बहिणीच्या भावनांच्या तिच्या चारित्र्याचा लिलाव करणारा एक दलाल ठरला. त्यानं मिळवलं काय तर या जन्मदात्याच्या हातून मरण.